एकदा एका सुंदर जंगलात एक कावळा राहत होता. पण बिचारा कावळा खूप दुःखी असायचा. हो मुलांना, त्या कावळ्याला स्वतःचा रंग अजिबात आवडत नव्हता. एके दिवशी कावळा जंगलात उडत उडत फिरत होता. तेवढ्यात त्याला पाणी दिसले. तो तिथे थांबला आणि पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब बघू लागला आणि मनातल्या मनात विचार करू लागला, अरे देवा, मी इतका काळा का आहे? तेवढ्यात तिथे एक सुंदर मोर आला. वा, मोर किती सुंदर दिसतो. पहा, माझे सुंदर पंख. मोराने आपले रंगीत पंख उघडले आणि कावळा आश्चर्याने पाहतच राहिला. वा, किती सुंदर! मलाही मोरासारखं दिसायचं आहे. जेव्हा तो कावळा घरट्यात परत यायचा तेव्हा तो खूप शांत आणि उदास असायचा. तो आपल्या बायकोशीही नीट बोलत नसे. अहो, काय झालं तुम्हाला? आज पुन्हा इतके शांत का आहात? तुम्ही आधीसारखे हसतही नाही. त्याच्या बायकोला काळजी वाटत होती. माझ्या प्रिय नवऱ्याला काय झाले आहे बरे? एके दिवशी कावळ्याला झाडाखाली काही चमचमीत मोराची पिसे दिसली. कावळ्याच्या डोक्यात लगेच फिल्मी आयडिया आली. हा मोर इतका सुपरस्टार आहे का? बस, आता मीही जंगलाचा हिरो. कावळा पटकन पिसे उचलतो आणि आपल्या शेपटीला लावायला लागतो. वा, आता मी किती सुंदर दिसतोय. आता तर मी झालो आहे मोर 2.0. आता कावळा तर अगदी मोरासारखा डौलात चालत होता. सावधान जंगलवासियांनो, जंगलात नवीन सुपरस्टार आला आहे. थोड्या वेळाने कावळा काही मोरांच्या जवळ गेला. मोराने विचारले, अरे, तू कोण आहेस? ओळखलं नाही? मी तुमचाच नातेवाईक आहे. मोरांना थोडा संशय आला. त्याने नीट पाहिले आणि त्यांना कळले की हा मोर नाही, हा तर कावळा आहे. अरे, हा तर कावळा आहे. मग काय, मोर खूप रागवले. त्यांनी कावळ्याच्या शेपटीची पिसे ओढायला सुरुवात केली. अरे थांबा, माझी पिसे! बिचारा कावळा पळत पळत तिथून निघून गेला. तो खूप दुःखी झाला. तो आपल्या घरट्यात परत गेला. पण इतर कावळ्यांनीही त्याच्याशी बोलणे बंद केले. आता ना मोरांनी त्याला स्वीकारले ना कावळ्यांनी, आणि बिचारा कावळा एकटाच राहू लागला. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण जसे आहोत तसेच राहावे. दुसऱ्याची नक्कल करून खरे सुख कधीच मिळत नाही. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? अजून मजेदार गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.